आई किती वाजता निघायचं आहे आपल्याला इथून? 4 वाजता निघू म्हटलं, नाही काय उमाबाई? 4 वाजता निघून जाऊ तर 6 वाजेपर्यंत आरामात पोहोचून जातो. हो 4 वाजता निघून जाऊ ना इथून. धारा, आपण चाललो म्हटलं तर यायच्यासाठी स्वयंपाक बनवून ठेवून देजो. बबनसाठी आणि बबनच्या बाबासाठी, दोघाही जणांसाठी रात्रीचा स्वयंपाक. ठीक आहे, नाही बनवून घेईन ना. 5-6 पोळ्या तर बनवा लागन आणि आलूची चटणी गिटणी बनवून ठेवून देत ना. हो, तर मी तेच म्हणून राहिली, लवकर स्वयंपाक बनवून ठेवून दे. मग एकदम घाई गडबड नाही झाली पाहिजे, नाही तर मग जावाची घाई आणि स्वयंपाकाची घाई एकाच वेळेस. नाही ते बनवून घेईन ना मी. पोळ्या बनवाले काय लय टाइम लागते काय आई? 5-6 पोळ्या बनवाले 5-10 मिनिटात तर पोळ्या होते. म्हटलं आणि कपडे किती घ्या लागन आपले? कपडे लय सारे कायले घेत, एक साडी घेऊन घे आपली. तू एक साडी, मै एक साडी, तू यायची एक साडी आणि यायची घेऊन घेजो 2 ड्रेस दोघाही जणाचे. जास्त कपडे गिपडे नको घेऊ. नाही तर काय, एक साडी घेऊन चाललो जाऊ. आणि पूजेचं सामान काय काय घ्यायचं आहे तर देऊन दे जा तुम्ही, ठेवून देईन मी बॅगेत आठवणीनं. नाही तर मग भुलून जाऊ इथंच. काल आणून दिलं ना बाबानं सामान सुमान. माय हो धारा, बरं झालं आठवण दिली. त्यात देतो ना मी, पूजेचं सामान सुमान काढून देतो तुले, बॅगेत ठेवून देजो बापा आठवणीनं. खरंच भुलली होती मी. तर आणून द्या मग आई, माझ्या रूम मध्ये आणून द्या. मी आता पॅकिंगच करून राहिले. ठीक आहे ना, आणून देतो मी, करतो पॅकिंग कर. आई पकडा बरं, याले काम नाही करू देणार मले. पॅकिंग करून राहिली तर या फेक फाक करन. पकडून ठेवा याले इकडेच. ये ना रे बाबू, ये दे इकडे. करू दे ना मम्मीले काम. काय मम्मी मम्मी, ये इकडे. लहान कुठं आहे व धारा? तो कुठं आहे म्हटलं? आई झोपलाय ना तो, झोपलाय. ह्या नाही झोपत, ह्या मांग मांग घुमत राहते, झोपून राहत. हो ना, झोपून राह ना यानं बी. तो झोप घेते, ह्या मम्मी मम्मी मांग मांग घुमते. करू दे ना रोहन, काम करू दे म्हटलं. ये बरं इकडे ये. मंदा मंदात नको होत जाऊ तो. ये इकडे, चाल घुमाले जाऊ आपण गावात. चाल बरं, चाल तुले नेतो मी. आई घेऊन जा याले, बाहेर घेऊन जा 5-10 मिनिटासाठी. काम नाही करू देणार. नेतो ना मी त्याला, बाहेर घेऊन जातो, करतो काम. चाल बरं बाबू, चाल मग तिकडे जाऊन पाहू गावात. चोर आले म्हणते. चाल बरं, चोराले हाकलाले जाऊ आपण. हो, एखादी काडी गिडी घेऊन घे हातात. चोराले हाकलाले पाहिजे ना. चाल मग. आई काय म्हणे बाबा, आली तू तर? काय नाही हो, काय म्हणून ते बाबा, जाय म्हणे, लय दिवस झाले गेली नाही. बोलावलं म्हणे आता तर चालली जाय म्हणे, येऊन जाय घुमून फिरून. तर येऊन गेली मग मी. काय चांगलं केलं ना, आली तर. आता राहायचो 8 दिवस. आली तर बोलन ना तो बाबा, 8 दिवस राहीन तर. जास्त दिवस काही राहणार नाही, 2-4 दिवस राहीन आणि चालली जाईन. काय होते, राहायचो. नाही बोलत बाबा, बाबा गिबा नाही बोलत, तूच नाही थांबत. लावन मी बाबाले फोन लावून तिकून आल्यावर, आणि मग म्हणन आईला ठेवतो 8-10 दिवस. बरं, बोलतो तुझ्या बाबा संग. हो धारा, तुझ्या बाबानं पैसे पाठवले तुझ्यासाठी. 1000 रुपये दिले, देजो म्हणे धाराले. पैसे आता कायले पाहिजे आई? दिले आता, लय दिवस आमचं येणं काही होत नाही, तर देऊन देजो म्हणे धाराले. काही घेईन म्हणे तिच्या लेकरासाठी, तर 1000 रुपये दिले तर घेऊन घेजो. बरं ठीक आहे, देऊन देजो बाबांना दिले तर. हो देऊन देईन ना, माया पोरीले देजो म्हणे 1000 रुपये. तर घेऊन घेजो. तर एक काम कर, सध्याच काही देऊ नको. तुले काही लागन गिगन तर खर्च वर्च करून घेजो. काही सामान सुमान घेवायचं राहीन तर आपण घुमाले जाऊ तर. आहे ना हो, आहे ना माझ्याजवळ पैसे. मला काय रिकाम्या हातानं पाठवून काय ते बाबा? मला दिले 500 रुपये आणि तुझ्यासाठी 1000 रुपये दिले. तू घे म्हणे 500 चालली तर, टेकटी व्यक्तीला लागन म्हणे तुले. आणि धाराला देजो म्हणे 1000 रुपये. मग आता कायले पाहिजे मला पैसे? तरी राहू दे, सध्याचे राहू दे. गावाला जाशील त्या दिवशी माझ्याजवळ देऊन देजो तो. बरं ठीक आहे, आठवण देजो, नाही तर मी भुलून जाईन देवाची. दिन ना मी आठवण देईन. कर मग काम गिम कर, नाही तर तुझी सासू म्हणून गोष्टीच करून राहिली आहे. टाईम आहे आई, 4 वाजता जावं लागते आपल्याला. अजून लय टाईम आहे. आतापासून कामं करू काय? कामं नको करू, पण पॅकिंग तर करून ठेवून दे. स्वयंपाक तर तू दुपारी बनवशील ना, आता पॅकिंग करून ठेवून दे. हो आता पॅकिंग करून ठेवून देतो. आणि तुझी साडी देऊन दे ना मग, कोणती ठेवा लागते तर. एकच तर साडी घेऊन आली मी, तेच साडी ठेवून दे ना. बरं तेच ठेवतो मग. हो ठेवून दे. बबिता, येतो म्हटलं मी लवकर मार्केटमधून. सामान सुमान घेऊन येतो. हो या नाही. अन म्हटलं पाहिजे, लेकराले पाहिजे, रिंकूच्याही लेकराले पाहिजे.
आता आपल्या घरी आली ते तर तिच्या लेकरायले पाहिजे आपलंच काम आहे बापा. आपल्या भरोशावर आली तर आता लक्ष ठेवजो. तिचं लक्ष राहते नाही राहत, तू ठेवजो म्हटलं लक्ष तिच्या लेकरावर. ठीक आहे नाही पाहतो ना मी. हो मला येईपर्यंत मग तर मी पाहतोय म्हणा, तिघा चौघालाही पाहतो. फक्त मला येईपर्यंत ठेवजो लक्ष. आता ती एकटी आली लेकराला घेऊन तर तिच्या लेकराला लागलं सवरलं बोलन जवाई म्हणून राहिले पाहिजे. जा ना तुम्ही, जा बिंदात जा, टेन्शन नका घेऊ. हाय ना मी आहे घरी, रिंकूताई आहे घरी, पाहतो ना मी दोघे जणी. तशी तर म्हणा तिले सांगतो मी, पण तुलाही सांगतो. आणि काही आणा लागन काय तुझ्यासाठी? हो आई, पावडर घेऊन ये जा. पावडर नाही आहे, पॉन्ड्स पावडर. बरं मोठा डब्बा घेऊन ये, 100-150 रुपयाचा. लय दिवस पहा नाही लागत मग. हो मोठाच घेऊन ये जा. न अजून काही लागन तर सांगजो, फोन लावजो, मी मार्केटमध्येच आहे. घेऊन येईन मग. ठीक आहे ना, सध्या काही पाहिजे तर नाही, फक्त पावडरचा डब्बा पाहिजे मला. आणि काही लागलं तर सांगतोच मग मी तुम्हाला फोन लावून. ठीक आहे ना, चाल मग मी बी उगी मुगी चालली जातो. नाही तर लक्ष्मी गी पाहिन तर येतो आजी माया मागं लागन ते. आई चालली काय मार्केटमध्ये? हो चालली ना, आता चालली तर मार्केट काही करू नको. लक्ष्मी गी ऐकन का नाही तर लागन माया मागं, मी येतो आजी. तर आरामात बोल म्हटलं, आरामात. हा काय तर चालली मग आता? हो चालली जातो ना लवकर, मग अजून दुपारी ऊन होते. लवकर जातो ना, लवकर येऊन जातो म्हटलं. आता मावशीच्या घरी जाऊन पाहतो काय करून राहिली तुझी मावशी, तर तयारी झाली का नाही झाली बाईची तर. बरं जाय मग. रिंकू तुझ्यासाठी काही आणा लागन काय? नाही आई, आणा गिना तर काही नाही लागत. पाहिजे काही लागन तर सांग जा फोन लावून. नाही आई काहीच नाही लागत. काय सामान बोलावं बिना कामाचं, अजून मलेच न्याय लागते वजन. सामान गिमान काही आणू नको, खावाचं घेऊन ये जो काही बी. काय आणू बापा, काय पाहिजे तुला आता सांग. खावाचं म्हणजे काही जलेबी चिवडा नाही म्हणत मी, हेच टरबूज अंगूर जे वाटलं ते काही घेऊन ये 2 पैकी. टरबूज घेऊन येईन ना. बरं घेऊन ये नाही मग टरबूजच घेऊन ये. बिता तुझ्यासाठी काय आणा लागते म्हटलं खावाचं? काही नाही आई, टरबूज तर आणून राहिले आता तुम्ही, मग आता काय सांगू मी, काही नाही आणा लागत. बरं मग 2 टरबूजच घेऊन येईन मी मस्त. हो अन चांगली आणजाई पाहून. तुम्ही कधी आणता का नाही तर फिक्केच लागते, गोडवाले आणजा पाहून. गोडवाले आणाले मग तिथं कापून मागा लागते ना त्याले, तेव्हा समजते गोड आहे का नाही आहे. आणि मी आणतो तर बंदीच आणतो, कापून काही मागत नाही. आता ह्या वेळेस कापून माग जा आणि गोडवाले पाहून आण जा. बरं कापून मागा. चाल मग येतो. हो अमाय बरं झालं हो चंद्रकला इथंच भेटली तर. आता मी तुझ्याच घरा इकडे येत होते. अन पाय शांताबाई, मी तुझ्या घरा इकडे येत होती. म्हटलं शांताबाई आली नाही गड्या, चालते का नाही चालत तर चाल म्हटलं मीच जाऊन पाहतो. नाही सामान घ्यायचं आहे ना. चाल मग पटकन चाललो जाऊ. हो चाल ना चाल. शांताबाई आशाले ना प्रीतीला विचारलं काऊन नाही काही आणा लागते काय बा म्हणून? नाही त्याला विचारलं तर नाही, पण त्याला तर माहीत आहे ना आज आपण चाललो म्हणून. काही आणायचं नसन त्याले म्हणून त्यानं सांगितलं नाही तर कालच सांगितलं असतं ना आपल्याला का काकू तुम्ही चालल्या तर हे घेऊन ये जावा आमच्यासाठी. आता आपण आणलं नसतं काय? हो आणलं तर असतं, होऊ शकते आणलं असन त्यानं कालच. हो कालच बोलावलं असन कोणाच्या हाती सामान नाही तर मग त्यानंच आणलं असन. हो तेही आहे. बरं चाल मग. हॅलो, हा बोल ना पवन, बोल काय म्हणतो? काय चालू आहे म्हटलं बाई? काय नाही बा, आराम चालू आहे जेवण खाऊन करून. आज घरीच आहे काय? घरीच आहे ना मी, 1-2 दिवसापासून घरीच आहे, काम बंद आहे आमचं तर. हाव काय? आणि मला हे सांगायचं होतं बाई, म्हटलं उद्या राधा शांता काकू आणि गावातल्या 10-12 जणी जाऊन राहिल्या म्हटलं पारड शिंग्याले घुमाले, तर राणीले पाठवतो म्हटलं मग राधा संग. अच्छा पायड शिंगाले चालले काय? हो तर पाठवून देईन म्हटलं. बरं पाठवून देजो ना मग, पाठवून देजो ना, लक्ष ठेवजो म्हणा राणीवर. आहे ना लक्ष ठेवायले, राणीची मामी आहे मोठेही आहे, ठेवते म्हटलं, दोघी जणी लक्ष ठेवते. आणि शांता काकूही आहे. शांता मावशी तर आहेच, पण आता शांता मावशीचे नातू नातीन आहे ना. हो नातू नातिनी आहे ना, पाहुणे आहे म्हटलं लय मोठे. काल रिंकूताई आली, आज अजून येणार आहे वाटते काही पाहुणे. हाव काय? माय बाई मस्त प्लॅनिंग केली मग आहे ना आता मी इकडे आली तर. हो ना, सगळेच जाऊन राहिले म्हटलं, आशाताई, प्रीतीताई, मंदाताई, अजून शांता काकूच्या घरचे लय सारे जण जाऊन राहिले म्हटलं. कोण जाऊन राहिले तर बाकीचं नाही माहीत, जायचं नाव माहीत आहे मला, त्याचं सांगितलं. आणि स्पेशल गाडीच आहे. बरं ठीक आहे ना, आता चालली राधा तर पाठवून देजो राधा बरोबर. आणि संध्याकाळी मी त्या भाऊजी संगही बोलतो, त्याला सांगून देईन
उद्या जाऊ द्या बा तिले, सगळे चालले तर, नाही तर ते म्हणन कायले पाठवतं एवढ्या उन्हात असं न तसं. हा ते थोडेसे हे करते, तर बोलून घेईन मी त्याच्या संग. हो तर तेच म्हटलं, कालपासून ते माया मागं लागले, मामा मी बी जाईन, मामा मी बी जाईन. मी म्हटलं जाय बा, पण एक वेळा विचारून घे आईले बाबाले काय म्हणते काय नाही. नाही तर मग मी पाठवून देईन आणि तुम्ही मग मलाच बोला आणि कायले पाठवलं एवढ्या उन्हीत आणि त्याच्यानं म्हटलं फोन लावून सांगून द्या. ठीक आहे ना, पाठवून दे. आता सगळे जण चालले तर तिचंही मन होत असन मी गेली पाहिजे बा. हो आता तिला माहीत झालं ना सगळेच चालले म्हणून, गावातले लेकरं गिकरं. तर ते म्हणते मामा मी बी जातो मी बी जातो. तर म्हटलं आईले विचारून घेतो बा, जाय म्हणून तर पाठवतो म्हटलं तुले. आणि पैशाचं की काही हे आहे नाही, पैसे गिसे तर देतोच मी. नाही नाही, पैसे गिसे नको देऊ. राणीच्या बाबाला सांगतो ना मी संध्याकाळी फोन लावून. देते ते काय कुल्फी आईस्क्रीम हे ते खावाले तिले खर्चा पाण्याले देते म्हटलं. 100-200 रुपये देऊन देईन तिच्याजवळ. बाई पैशासाठी फोन नाही लावला. आम्ही काही घेऊन नाही देणार काय. आता उद्या राधा चालली तर काही घेऊन नाही देणार काय, ते घेऊनच देईन. फक्त परमिशन पाहिजे. ठीक आहे ना, तर परमिशन काय माय कोणता हाव आहेच, फक्त भाऊजीची कोण हाव करून घेतो मी फोन लावून. ठीक आहे, बोलून घेजो भाऊजी संग आणि फोन लावून सांगजो मग. ठीक आहे ना पवन, तर मी म्हटलं आताच काही फोन नाही लावत त्याले, आता कामात गिमात असन. संध्याकाळी लावतो मी मस्त 6-7 वाजता आणि मग सांगन तुले. हो हो. काय करते बाई स्वरूप? काही नाही बापा, त्याला झोपवण्याची तयारी चालू आहे. झोपून देतो म्हटलं तर ह्याही झोपत नाही ना. हाव काय, झोपून दे मग. काय करते आई गी? आहे ना आई, काय करून राहिली तर बोलतं का आई संग? दे ना आई जवळ फोन. हो हो. आई आई काय झालं रुपा, काय पाहिजे? आई पवनचा फोन आहे, बोलतो म्हणजे तुझ्या संग. घे ना बोल. आण दे. हॅलो, हा बोल ना पवन. आई काय म्हणते म्हटलं मग बाई गावाला आली तर? काही नाही रे, काही तर नाही म्हणत बा. हाव काय? तू तर येतच नाही. याव तर घुमत फिरत. तुला फुरसतच नाही भेटत गावाला येवाची. येईन नाही, येईन येईन. काय येईन म्हणतं, याव मस्त घुमत फिरत. जो 2-4 दिवस राह न अजून चाललं जाव, आम्हालाही चांगलं वाटते आले तुम्ही तर. कितीक दिवस आहे मग बाई आता? हाय ते ह्या महिना. हाव काय, पाहतो मग मी शिवून जाईन नाही तर राणीले घेऊन. बरं तसं कर मग, येऊन जाय राणीले घेऊन, राहायचो तू 2-4 दिवस. हो येऊन जातो म्हटलं, भाऊजीले काही पाठवत नाही मग. मी चाललो म्हणून तर मीच घेऊन जातो राणीले. 22 तारखेला आखरी पेपर आहे म्हणते, तर येतो मग आम्ही 22 तारखेलाच येऊन जाईन. 22 तारीख कधीची येते वाटते? आजची 20 तारीख, आज सोमवार, मंगळवार, बुधवार. तर बुधवारचीच थाय आहे मग 22 तारीख. हो बुधवारचीच आहे ना, तर येतं काय मग? पक्क पक्क सांग, नाही तर मी वाट पाहीन मग. पक्क म्हणजे पक्कच आहे ना. बुधवार दिवस बाजाराचा दिवस राहते आणि त्या दिवशी माझे पैसे भेटून जाते कामाचे. तर कामाचे पैसे गिसे घेऊन येतो मग. राहीन मग आम्ही 8-10 दिवस. ये ना तर मग, ये. हो. काय करते बाबागी? काही नाही, आराम करून राहिले. आता काय करा ना, आता एवढ्या उन्हीत बी आराम करून राहिले, जेवण खाऊन करून. तब्येत गी बरी आहे त्याची? हो रे, बरी आहे ना तब्येत गिब्येत, चांगलीच आहे. येऊन राहिला मग, खरंच का मजा करून राहिला तू? येऊन जाईन ना, राणीला घेऊन यास लागते ना, तर येऊन जाईन आम्ही. येतो म्हटलं. मग तू राणी आणि तू येशील का राधा येईन तुमच्या संग? सगळेच येतो ना आम्ही. राधा इथं राहून काय करन, एकटीला ठेवून का इथं? येतो आम्ही 2-3 जण येतो आणि राणीला आणतो. बरं या मग या. बाबाला नको सांगतो पण मी येऊन राहिलो म्हणून. काऊन काऊन नाही सांगू त्याले तू येऊन राहिला तर? सरप्राईज देईन ना मी बाबाले, म्हणून म्हटलं तू काही सांगू नको. आता बाबाले काय वाटून राहिलं का भाऊजी येईन. पण बुधवारी म्हटलं मी येऊन राहिलो मग. तर मला पाहून मग बाबा खुश होईल ना. सरप्राईज देतो मी. अच्छा ठीक आहे ना, तर नाही सांगत मी. या मग. हो ठीक आहे मग आई, ठेवतो फोन. बरं ठीक आहे, ठेव मग फोन. हो. येतो म्हणते पवन. येऊ दे ना, येऊन राहिले तर येऊ दे. काय म्हणत होता पवन, फोन आलता तुले तर? काही नाही, उद्या चालले म्हणते गावातले पारडे शिंग्याले, तर राधाही चालली त्याच्या संग. तर म्हणे राधा चालली म्हणे पारड शिंग्याले, तर राणी लागली असन ना मांग, मामी मी येतो मला येवाच आहे. तर पवन म्हणे मी पाठवतो म्हणे राधा संग राणीले, पण एक वेळा भाऊजीले विचारून घे म्हणे, नाही तर मग मी पाठवून देईन आणि भाऊजी बोलन म्हणे. हो काय, तर पाठवून दे ना मग राणीले. सगळ्या जणी चालल्या तर त्याच्या बरोबर हिचंही घुमणं फिरणं होऊन जाते, हिचंही पायनं होऊन जाते. हो, तर मी म्हटलं पाठवतो राणीले आणि याच्या संग बोलतो म्हटलं मी पहिले राणीच्या बाबा संग. त्याला सांगायला लागन ना, नाही तर त्याच्या मागं पाठवून देईन मी. माहीत गीत झालं तर बोलन. तसे तर ते राहत नाही दिवसानं घरी, वावरात नाही तर कामाले जातेच.
पण म्हटलं सांगून द्या नाही काय. हा यायले आले उशीर गी झाला, समजा 8 वाजले 9 वाजले. मग राणीचे बाबा म्हणून कुठं गेली राणी, दिसत नाही. म्हणून विचारून पाठवलं तर माहित राहते का गेली बा पारड शिंग्याले, येईन. हो तो विचार बोल बुवा संग आणि पाठवून दे. तर हो लावून ना, संध्याकाळी फोन लावा, आताच नाही लावत. कामाला गेले का वावरात गेले माहित नाही, लावून संध्याकाळी फोन. आता कामात असेल ना ते. हो लावजो मग. कर ना आराम नाही करत काय? करतो नाही, यालेच तर झोपून देऊन राहिली मी. झोपत नाही ना काही नाही, टक पाहिजे. पाळणा बांधूवर आहे, पाळण्याशिवाय काम नाही चालत. हा पाळणा बांधच लागते याच्यासाठी. किती वेळची घेऊन बसली मी, झोप रे बाबू. हा आता अर्धा 1 घंटा झाला असन, बसलीच आहे मी ना. तो झोपून राहिला ना मला झोपू देत. पाळणा बांधच लागते. बर आज याले बांधूनच देतो मी पाळणा. हो बांधून दे जो, टाकतो त्याला पाळण्यात, देतो झुला. पाळण्यात लेकरं बाद झोपते. ठीक आहे ना, बांधून देतो. आणतो मी दोरी पाहून. विचारतो तुझ्या बाबाले दोरी कुठे ठेवली तर, आणि इथंच बांधून देऊ ना मग. खिडकी आहे मस्त, खिडकीतून बाहेरची हवा गिवा येते. हो इथंच बांधून दे ना. ठीक आहे. मामीजी कुठं म्हटलं इकडे? बापा बबन होय काय? बबन हा तू आता काही होता पता राहतच नाही. हा येतही नाही तू घरी. बरोबर आहे ना शांताबाई, येईन काय आता तो. हा 2 लेकराचा बाप झाला, त्याला टाइम नाही भेटत म्हटलं येवाले. हा 1-2 दिवसासाठी यावतं. हा येतही नाही. हो ना, जिम्मेदारी वाढली वाटते आता. बायको लेकरं आले तर हा जिम्मेदारी वाढली. टाइमच नाही भेटत ना मामीजी, कामालाच चालू आहे म्हटलं. कामाच्यानं टाइमच नाही भेटत. हा काय आज कसा काय आला मग? काही नाही, मित्रासंग आलो मी. मित्राला काम होतं तर चाल म्हणे, तर त्याच्यानं आलो. हा काय आई गी येऊन राहिल्या ना आज गावाले. हो येईन ना, संध्याकाळपर्यंत येतो म्हणे. हो आई सांगत होती आज जाईन म्हणे, राहीन म्हणे 1-2 दिवस मग बबिताच्या घरी आणि येईन म्हणे. तर मी म्हटलं जा चालले तर. अन आली तुझी सासू येणार होती तर? हो कालच आली ना. हा काय चांगलं झालं आली तर. संग मग आमच्या बरोबर तिचंही घुमणं होऊन जाते, उमाबाईचं. हो कालच आल्या त्या संध्याकाळी. आज येईन तुमच्या घरी. तू काऊन नाही चालत? हा तूही चाल आमच्या संग. आता तुम्ही सगळ्या बाया जाऊन राहिल्या, मग माया कोणतं काम आहे? माणसं गिंचं राहिलं असते संग तर मी आलो असतो. मग मी एकटा येऊन काय करू मामीजी? जा मस्त या तुम्ही घुमून फिरून. नको येऊ तू, मित्राई संगच घुमत जाय. हा बायकोले नाही घुमत ना लेकरायले घुमत. हा मस्त लेकरं बायको घेऊन कुठं घुमाले जावतं. हा फक्त तू एकटा घुमत जाय, गाडी घेऊ. हा असं नाही का एखाद्या दिवशी गाडी घेऊन जाऊ दे बहिणीच्या घरी. आता ऊन लय आहे ना, त्याच्यानं आणत नाही मी लेकरायले. येईन मी. आता ऊन तर आहेच. हा उन्हाळा आहे तर ऊन तर राहणारच आहे. मग काय करावं, घरात बसून राहावं काय? हा घुमत फिरत राहत जाय म्हटलं, आणत जाय लेकराले. हा घेऊन यावं धाराले तर नाही बापा. हा धाराले घरीच ठेवते, ऊन नको लागू देऊ तिले. हा थोडीशी घरातच झाकून ठेव. म्हणत असन बबन उन्हात नीन बापा माय बायकोले सावडी पडते का काय? हा म्हणून काढत नसन घराच्या बाहेर. नाही मामीजी, तसं किसं काही नाही आहे. येईन ना मी, येईन एखाद्या दिवशी. आता ह्या कामाच्यानं टाईमच नाही भेटत ना. आता मी ठेके वेके घेतो तर त्याच्यानं मग माणसं पाहिणं, रोजदार नेणं आणणं, गाडी हे ते सगळं माईकडेच आहे ना. आता ठेके घेऊन राहिलो मी तर. अरे वा, तरक्कीवर आहे मग तू तर. हा बबन तरक्कीवर आहे म्हटलं तू. काय करा मग, काही ना काही चालूच ठेवा लागते कामं. तर आता हे ठेके वेके घेऊन राहिलो तर मग माणसं पाहा लागते, न्या लागते, कामावर लावा लागते. लय जिम्मेदारी राहते ना ठेके घेणाऱ्यावाल्या माणसाच्या मागं. आता माया मागं फुरसत नाही म्हटलं. कधी जेवणाला टाईम नाही भेटत मला, कामात राहतो तर. 2 वाजताचं जेवण 4 वाजता करतो. नाही रे, जेवणावर दुर्लक्ष नको करू. हा कामं गिमं करा, पण जेवण खावण भरपूर करा, पोटभर. हा तुझे शरीर चांगलं राहशील तेव्हाच तू काम करशील ना. नाही तर कमजोर शरीरानं होते काय कामं? हा तुझेच मन नाही लागणार. ही दुखते ते दुखते, हा लुस्त वाटते. हा पोटभर जेवण करत जाय, पोटभर पाणी पित जाय आणि कामही करत जाय. आणि टाइम भेटला तर गावाला येत जाय. बरं येईन ना मी, जेव्हा आमचं काम बंद राहीन तेव्हा येईन मग मी. ये जो मस्त 2-4 दिवसासाठी. चला ना नाश्ता करून घ्या. चला ना मामीजी, चला म्हटलं तुम्हाला नाश्ता चारतो मी. आता काय नाश्ता चारतं, राहू दे ना. चला जवळपास चला म्हटलं, नाश्ता करून घ्या. चला राहू दे ना रे, नाश्ता गिश्ता कायले चारा लागते. चला ना मामीजी, चला म्हटलं. मानतं ठेवा तुम्ही. कधी आपली भेट होत नाही, पण आज अचानक भेट झाली त्याच्यानं म्हणून राहिलो. आता आपली भेट झाली तर चला म्हटलं, सावलीत बसा, नाश्ता करा, निंबू पाणी प्या. उसाचा रस म्हणाल तर उसाचा रस पाच तुम्ही. नाही उसाचा रस नाही चालत आम्हाला, लस्सी पाच तू लस्सी. ठीक आहे ना, लस्सी प्या, पण चला तर तुम्ही, चला सावलीत चला. उन्हातच घुमून राहिले. बरं चाल आता बनून राहिला बबन तर मान ठेव त्याचा. चाल
नाश्ताही करून घे आणि लस्सी पिऊन घेऊ आता. हा याच्याजवळ जास्तीचे पैसे आले. चाल बरं. नाही नाही, जास्तीचे नाही आले, पण तुमच्यासाठी कमी नाही आहे. चला तुम्ही, चला दोघी जणी. बरं चाल. जर तसंही आपलं सामान सुमान घेऊन तर झालं. आता गावालाच जातो तर आम्ही. आमची खरेदी झाली. आता गावालाच निघालो होतो. आता तू भेटला तर थांबून जातो. चला ना, तर अर्धा तास लाग नाश्ता वास्ता करायला. चला, हा काही नाही होत. बरं चाल. रिंकू चालत असन ना तुझे पोरग टोंगड्यावर? हो चालते ना, टोंगड्यावर चालते चालते. हो तेच तर म्हटलं, आता झाले ना 7-8 महिने. हो 8 महिने झाले त्याले, आता 9वा महिना चालू आहे. हो काय, तेच तर म्हटलं चालत असन म्हणून. ये ना बाबू, ये म्हटलं. हा आम्हाला ओळखत जाय ना. जातं काय पार्थ, जातं काय? हा जाय ना. आजी होय ना, आजी आजी होय, आजी लागते. हो ना आजी होय ना मी. ये ना. हा ये बरं इकडे. म्हणत असन कोण आहे बापा आजी आजी म्हणते. कोणती पागल बाई होय आवाज देते. हा आई होय म्हटलं. ऐकते तो म्हणत असं कुठं आणलं मम्मीनं, कोणत्या लोकांमध्ये आणलं मले. हा असा म्हणत असन तो. लोकच लोक दिसती तर लय मोठे. हो बा लय मोठे लोक आहे इथं. भिऊ घेऊ नको आम्हाले. हा भिऊ घेऊ नको. एकटा एकटा राहतं तर. माया नातूले तर सवय आहे म्हणा. तू बी सवय पाळ आता. हा एवढ्या मोठ्या लोकात राहायची, घुमाची. हा सवय लागली पाहिजे. लागन ना त्याले सवय. मोठा झाला म्हणजे हा येणं जाणं राहिलं तर सवय राहते लेकरायले. आपणच लय दिवस येत नाही, भेट नाही होत, तर मग सवय नाही राहत. आता सध्या लहान आहे तर चिडचिड करतेच. समज नाही राहत तर. समज येईपर्यंत. हो 2-3 वर्ष दिन तरास, मग मोठे झाले म्हणजे त्याला समज येते. मग हे आजी होय, हे नानी होय, हे मामी होय, त्याला स्वतःलेच समजते. मग सांगाय नाही लागत. बबिता तुझी सासू आलीच ते लय वेळची गेली मार्केटमध्ये तर? नाही नाही आलीच तर नाही. लय वेळची गेली आई तर. लय वेळ झाला नाही रिंकू ताई? हो आई 12-1 वाजताच तर गेली. येतो म्हणे लवकर, जाणं नाही येणंच आहे म्हणे. पण आतापर्यंत तर येऊन झाले पाहिजे. तुम्ही येऊन गेल्या नाही आलीच नाही. होऊ शकते. आता हे ऊन आहे ना, उन्हाच्यानं दुपारी गाड्या गोड्या भेटाले नाही पाहत. बंद राहते. जास्त चालत नाही ना. हो तसं काही असन म्हणूनच ताई आल्या नाही. तर थांबल्या असन मग कोणाच्या घरी. आणि तशा आईच्या ओळख्या आहेच. हो दुपारी सुपारी गाड्या गोड्या बंद राहते. ऑटोवाले 1-2 सवाऱ्या न्याले नाही पाहत ना मग ऑटो भरल्याशिवाय. हो हो लावून पाहा लागन आईले फोन. किती वेळ आहे तर अजून येवाले. एकटीच गेली काय तर शांताबाई? नाही नाही मावशी आहे ना, मावशी आहे संग. हा काय येईन मग दोघी जणी संग मग. बापा बापा आले पाहुणे. हो आलो ना बाबा. तुमचीच वाट पाहणं चालू आहे. कोणत्या गाडीनं आले म्हटलं तुम्ही? गाडी गिडी भेटली तुम्हाला शांताबाई? हो भेटली ना, भेटली. गाडी गिडी भेटली. आई काहून एवढा उशीर म्हटलं? लवकर येणार होती ना, लयच उशीर केला. अहो काही नाही, लवकर येणार होतो. आलो असतो आम्ही, मगानीच आलो असतो. बबन भेटला होता ना आम्हाला. अम्माय बाई तो अजून कुठं भेटला तुम्हाला? मार्केटमध्ये भेटला होता बबन. आलो म्हणे का मी मित्राबरोबर. मग आम्ही दिसलो असन त्याले मार्केटमध्ये दोघी जणी, चंद्रकला आणि मी. तर मागून आला ना आवाज देते, मामीजी मामीजी. मी म्हटलं कोण म्हणते मामीजी गड्या मार्केटमध्ये. मग मागं पलटून पाहतो तर बबन. अम्माय बाई म्हटलं बबन कसा काय आला रे? तर सांगे मग असं आलो, मित्रा संग आलो असं तसं. मग त्याच्या संग बोलणं हे ते, मग मजाक मस्ती हे ते, म्हणजे 15-20 मिनिट असंच बोलणं चालूच राहिलं आमचं. आणि मग नाश्ता करायला घेऊन गेला आम्हाला. हा लस्सी पाजली म्हटलं त्यानं. मस्त लस्सी वस्सी पिऊन आली मी आज. हो काय? हो त्याले म्हटलं तू घराच्या बाहेर काढू नको म्हटलं. हा धाराले घराच्या बाहेर काढू नको म्हटलं, नाही तर ते काडी पडून जाईल. हा आणत नाही ना काही नाही म्हटलं. घराघरात ठेवतो म्हटलं. लेकरायली बायकोली. हा मजाक म्हणू त्याले. तर आनंद म्हणे आज येऊन राहिली ना म्हणे. आई येते म्हणे, धाराई येते म्हणे, माझी सासू येऊन राहिली सांगेतो. मी म्हटलं हो हो येऊन राहिल्यानं. तर या म्हणे तुम्ही घुमून फिरून. त्याला म्हटलं तू चाल बा आमच्या संग. तर नाही म्हणते बायामध्ये येऊन मी काय करू. लय वेळपर्यंत मग आमच्या गोष्टी चालल्या त्याच्या संग. बसलो मग. म्हटलं आता खरेदी तर झालीच आहे आपली. हा बसा म्हटलं गोष्टी करत. आणि ऊनही होती त्याच्यानं म्हटलं जाऊ आरामात. जाणंच आहे संध्याकाळपर्यंत घरी. मग त्याचंही काम वाम झालं त्याच्या मित्राचं. तोही गेला ना, मग आम्हाला बसून दिलं त्यानं ऑटोत. जा म्हणते मामीजी बरोबर जा. आणि म्हणते टिकटीले पैसे देऊ काय? मी म्हटलं नाही रे, हाय ना टिकटीले पैसे. हा टिकटीले पैसे द्या लागते काय म्हटलं. आता लस्सी पाजली आम्हाला, नाश्ताही चारला, अजून काय पाहिजे बा आम्हाला. हा राहू दे म्हटलं, जातो आम्ही जातो. मग आलो आम्ही. हा काय चांगलं झालं ना. आई धुवा ना मग, हातपाय धुवा. मी म्हटलं चहा बनवतो. अहो एक काम कर ना, टरबूज आणले, टरबूज काप म्हटलं, न लेकरायले दे. हा सगळेले दे जो. ठीक आहे नाही. हो तर पहिले टरबूज गिरबूज खाऊन घेऊ
हा आणि मग आरामात चहा बनवजो, नाही का रेखाबाई? हो हो. आज घर तर असं वाटून राहिलं लग्नाचं घर होय काय, पाहुणेच पाहुणे. हा भरलं भरलं घर लागून राहिलं मला, खरंच सांगतो ना. पहा बरं, हा लेकरही लय मोठे, आपणही लय साऱ्या जणी. हा भरलं भरलं घर लागते. आणि चंद्रकला येईन, चंद्रकलाची सून येईन तर अजून 2 जणी वाढन, अजून आपलं घर भरलं भरलं दिसत. मग म्हणते कुठं बसा, वर बसा, खाली बसा, नाही चांगलं वाटते एवढ्या साऱ्या जणी एका ठिकाणी जमा झालो म्हणजे. हो नाही. चला मग मित्रांनो, आता मी मस्त टरबूज वरबूज खातो, बाण चहा घे पेतो. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात, नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.